चुकून सुद्धा डी मार्ट मध्ये येऊ नये. नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही निघालो आहोत बाहेर जेवायला. झालं असं की रोज रोज आपण कितीही छान स्वयंपाक केला, काही केलं ना तरी एखाद्या दिवस आपल्याला नकोच वाटते. म्हणून म्हटलं चला आज बाहेर जाऊया. तसंही डोकं खाल्ले यांनी तर म्हटलं तुम्हाला तर शिक्षा देणारच मी. आतापासून मी गप्प बसणार नाही, तुम्हाला असं बाहेर घेऊन जाणार आहे कुठं जेवायला वगैरे, शॉपिंगला. अशी शिक्षा द्यायची असते नवऱ्याला. चला की चलो. ही पहा माही इथं येऊन थांबली. ती काही आमच्यासोबत येत नाही पार्किंगला. चल पाठी बसते का पुढं? जा बेटा, दीदीकडे जातो. जाणार का? ती म्हणते मला माग घे. बर तुला माग घे, हिला माग घे, माहीला माग घे. आलं डिमांड पहा. गर्दी काय आज. तर आपण घरून किती ठरवून गेलो ना तर मला हे सामानच घ्यायचे, पण तसं होतच नाही. तिथं गेलो ना तर आपल्याला असं वाटून जातं की आता मी इथून कुठून सुरुवात करू, हे घेऊ का ते घेऊ. एवढं सगळं आपल्याला सुंदर सुंदर तिथं पाहायला भेटतं. तर सर्वात आधी ना मी हे ड्रेस पाहिले आणि म्हटलं आपण एखादा घेऊया आता यातून. पण हा जो लालवाला आहे ना त्याला गळा खूप खाली होता आणि याला सगळे बटनच आहेत. म्हटलं लेकरांना कुठे पण कपडे वळतात लहान मुलं असले की, म्हणून म्हटलं नको तो. त्याच्यानंतर घडासाठी काही पडदे पाहिले बरं का, खूप सुंदर होते पण थोडेसे खूप महागही होते हे. म्हणून म्हटलं की असू द्या आपण बाहेरून घेऊया. तसं अजून मला भरण्या घ्यायच्या होत्या हे सगळं, आणि यांचं दुसरंच पाहायचं सुरू असतं. चपला वगैरे, लोकांना कपडे वगैरे आवडतात आणि आमच्या घरात या तिघांना आवडतात चपला. तर त्यांनी घेतल्या एक एक त्यांच्यासाठी. आणि नंतर मी घेतलं किचन आणि हॉलचं. म्हटलं थोडंसं आपण मेकओव्हर वेगळा लुक करूया, तर त्यासाठी थोडीशी उशी आणि कवर घ्यायचे होते. तेच मी इथे घेतले. तेवढ्यात दुर्वाला हे पेंग्विन आवडलं बघा. दुर्वा छान आहे. ओले बाबले किती गोड आहे, किती गोड आहे. माझा हा पेंगू सगळ्यात गोड आहे. हा पेंगू चुकून सुद्धा डीमार्ट मध्ये येऊ नये. लहानापासून मोठ्यांना सुद्धा असं कन्फ्युजन होऊन जातं की हे घेऊ का ते घेऊ. घ्यायला एक सामान आलेलो असतो आणि भलतंच काही घेऊन जातो. तसं आमच्या बाबतीत आज झालं. असं ठरवलं होतं की 1000 रुपये मध्ये होऊन जाईल, थोडंसं सामान घेऊया, पण तसं झालंच नाही. आता किचनसाठी म्हटलं थोड्याशा भरण्या वगैरे घेऊ, कारण की ना माझ्या भरण्या ज्या आहेत त्या जुन्या झाल्या आहेत. म्हटलं नवीन घेऊया आपण. तर इथं पाहिलं एवढी काही यांची क्वालिटी खूप छान नव्हती बरं का, पण म्हटलं चला नवीन भरण्या पाहिजेत आणि स्वस्तही होत्या. तर इकडे काही भरण्या होत्या, अजून इकडे पण लावलेल्या होत्या. म्हटलं त्यातून सुद्धा आपण पाहूया कोणती छान वाटते. तर आता बरीच शॉपिंग आमची करून झाली होती. नको नको म्हणता म्हणता 3000चा मी बिल करून आलो. आणि इथं जेव्हा बिल करत होते तसं मनात धडधड सुरू होत होती की काय किती बिल होते, किती वाढते असं सुरूच होतं. पण म्हटलं चला असू द्या, कधी जगायचं नाही यार, एवढा विचार किती करायचा तो. घरून पिशवी सुद्धा आणली नव्हती, तिथंच घेतली, टाकलं पाठीमागे गाडीत सामान आणि पुढे निघालो. चुकून सुद्धा डीमार्ट मध्ये येऊ नये. मला फक्त भरण्या घ्यायच्या होत्या, पण जास्त सामान तुम्ही घेता, माझी काही गलती नाही. मी तर फक्त भरण्या आणि ते थोडस कवर वगैरे घेतलंय. माझं तरी 500-600च मी घेतलं असं. काय घेतलं काय माहिती, 2-2.5 हजारचं एवढं बिल करून आले. 3000 सगळं मीच घेत होतो. मी काय घेतले, बरणी मी फक्त बरणी घेतली. यांनी सगळं काय घेऊन आले काय. तर अजून जेवायचं राहिलंय. चला नाही म्हणता म्हणता 4-5 हजार जाऊ द्या ताई ना. किती विचार करायचा बरं. हा किती जगायचं तसं. म्हणून आतापासून विचार नाही करणार, जे पाहिजे ते घ्यायचं. काय खायचं, व्हेज नॉन व्हेज काय खायचं नव्हतं का? व्हेज, पूर्ण व्हेज. आज व्हेज खाएंगे ना. तर
खरं सांगायचं तर घरी आपण किती छान असा चविष्ट स्वयंपाक करतो, पण आपल्याला कधीतरी असं वाटतं ना की आपल्याला सुट्टी असावी बाबा या कामातून. स्वयंपाक म्हटलं ना, भाजी भाकरी भात आला, परत त्यात भांडे आले, सगळं आवरायचं, फरशी पुसा, सगळंच आलं आणि परत भांडे घासा. तर कधीतरी आपल्याला वाटतं ना की एखाद्या दिवशी या कामातून आपल्याला सुट्टी असावी. तर म्हणून महिन्यातून एकदा तरी असं बाहेर जेवण आपल्याला भेटलं ना तर खरंच खूप छान वाटतं. आज मला खरंच खूप जास्त कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं की आपण बाहेर जेवायला जाऊया. पण जाता जाता ठरवलं की आपण जाऊया डीमार्टमध्ये सुद्धा. तर मस्त इथं ससा आहे, परत ना तिकडे पाण्यामध्ये मासे आहेत, कासव होतं. खूप छान आहे हॉटेल, बऱ्याच वेळेस आम्ही इथं आलो आणि याची चव पण खूप छान आहे. तर खूप जास्त भूक लागली होती. स्टार्टअपमध्ये यांनी ना मागवलं होतं हे चिकन तंदुरी, त्याबरोबर कांद्याचा मसाल्यावाला कांदा होता आणि पुदिन्याची चटणी होती. एक नंबर लागत होतं. माहीला लेग पीस दिलं, दुर्वाला एक दिलं. आता आमच्या घरात सर्वच खात असल्यामुळे ना दोघींना सुद्धा सवय लागून गेली आहे. तर मस्त त्याबरोबर पुदिन्याची चटणी होती, पण मला नाही आवडत. मी कांदा आणि असं चिकन खाल्लं. एवढं जास्त ज्युसी आणि टेस्टी होतं ना, खरंच बाहेरचं नॉनव्हेज जास्त वाटते कसं आहे काय माहीत, त्यापेक्षा आपण घरी छान बनवतो. पण हे खूप छान होतं. तेवढं संपवलं स्टार्टअपमध्ये, तर नंतर लगेच चिकनची हांडी आणि मागवली होती रोटी. तर आम्हाला, माहीला आणि मला ना रोटीच आवडते, बटर रोटी, आणि माहीच्या बाबांना नाही आवडत अजिबात चपाती किंवा ते ज्वारीची भाकरीच घेतात, तर त्यांनी तेच मागवलं होतं. खरंच खूप छान वाटलं बाहेर जेवून. मला तरी खूप जास्त जेवले. दुर्वाणी पण खूप खाल्ले. हो दुड्डू. इथं पण आम्ही 950 रुपयाचं बिल केलं आणि निघालो. हे आहे हॉटेल, खूप छान आहे, रस्त्याच्या साईडलाच आहे. मस्त फ्रेश वाटत होतं, मग निघालो घरी. दोघी बहिणीची मस्ती. इथं बस, इथं बसते, जाशील की खाली तुरकून. जागा नाही दिला तुला मिठ्ठूला. सांभाळून काय, 11 वाजून गेले का? कुठं बसायचं? तिथं बसता येते का? खाली बसते ठोंब्या तिथं बसते ती तिथं. माहीचे पेपर सुरू आहेत, त्याची दगदग, परत वरून स्वयंपाक करा, भांडे, या सगळ्या झंझटपासून आज दूर जायचं म्हणून गेले होते डीमार्ट, आणि जेवण सुद्धा बाहेर करून आले. घरी येऊन मस्त तिचा 1 तासभर मी अभ्यास घेतला. 12 वाजले होते. काय काय आणलं ते पुढच्या व्लॉगमध्ये दाखवते. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.